विचार करूया. समजा एखादी व्यक्ती एका अत्यंत महत्त्वाच्या इंटरव्ह्यूला गेली आहे. तिची तयारी अगदी परफेक्ट आहे, रिझ्युमे उत्कृष्ट आहे आणि तिला त्या विषयाचं सखोल ज्ञानही आहे. पण तरीही आत गेल्यावर ती व्यक्ती अचानक गोंधळते. साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देताना अडखळते आणि शेवटी तो इंटरव्ह्यू पूर्णपणे बिघडतो. आता जर कोणी असं सांगितलं की त्या व्यक्तीचं अपयश हे तिच्या ज्ञानावर किंवा बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नव्हतं, अच्छा. तर ती व्यक्ती त्या विशिष्ट क्षणी कोणत्या नाकपुडीतून श्वास घेत होती यावर ठरलं तर विश्वास बसेल का? सुरुवातीला हे ऐकायला अत्यंत विचित्र आणि अविश्वसनीय वाटेल. नक्कीच कोणीही लगेच विश्वास ठेवणार नाही. हो ना. पण आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच एका रहस्यमयी वाटणाऱ्या पण पूर्णपणे वैज्ञानिक असलेल्या विषयावर बोलणार आहोत. मला नेहमी असं वाटतं की माणसाची अवस्था एखाद्या अशा युजरसारखी असते ज्याचा कॉम्प्युटर वारंवार हँग होतोय किंवा स्लो चालतोय हां. आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तो माणूस बाहेरून स्क्रीन पुसत बसतोय. आपण कीबोर्ड साफ करतो, मॉनिटर चमकावतो, पण खरी अडचण आतल्या सॉफ्टवेअरमध्ये असते. अगदी अचूक उदाहरण दिलं. तसंच आपण नेहमी बाहेरील परिस्थिती म्हणजे एक्सटर्नल वर्ल्ड नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. बॉस कसा वागतोय, अर्थशास्त्र कसं चाललंय, आजूबाजूचे लोक काय म्हणतायत, पण आतलं जे मूळ नियंत्रण आहे, जे आपलं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे, ते आपण पूर्णपणे विसरून जातो. हे रूपक अतिशय चपकल आहे. कारण ज्या बाहेरील परिस्थितीला आपण अनेकदा दोष देतो ना, किंवा जी परिस्थिती आपण जबरदस्तीने बदलण्याचा प्रयत्न करतो, ती परिस्थिती हाताळण्याची आपली मूळ क्षमता एका अत्यंत सूक्ष्म आणि दुर्लक्षित गोष्टीवर अवलंबून असते. आणि ती गोष्ट म्हणजे आपला श्वास. एक्झॅक्टली. ती गोष्ट म्हणजे आपला श्वास. यावर कदाचित कुणालाही लगेच विश्वास ठेवणं कठीण जाईल, पण मानवी आयुष्यातील प्रत्येक निर्णय, अगदी लहान-सहान कृती, आपण कसा विचार करतो, आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा कशी असते, हां. हे सगळं आपल्या श्वासाच्या प्रवाहावर अवलंबून असतं. आणि आज आपण शिवस्वरोदय या प्राचीन ग्रंथातील माहितीच्या आधारे याच श्वासाचं अद्भुत आणि अत्यंत व्यावहारिक विज्ञान डिकोड करणार आहोत. शिवस्वरोदय. आता खरं सांगायचं तर हे नाव ऐकल्यावर सुरुवातीला कोणालाही असं वाटेल की आपण एखाद्या जुन्या, गूढ किंवा पूर्णपणे धार्मिक ग्रंथाबद्दल बोलत आहोत. हो, साहजिकच आहे तसा विचार येणं. आजच्या या आधुनिक आणि लॉजिकल युगात असल्या प्राचीन संकल्पनांचा काय उपयोग असा प्रश्न पडणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण आपण म्हणतोय की यामागे शुद्ध विज्ञान आहे. तर सगळ्यात आधी हे स्वरोदय नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेऊया. नक्कीच. शब्दाच्या अर्थापासून सुरुवात करूया. स्वर म्हणजे आपला श्वास आणि उदय म्हणजे त्या श्वासाचा प्रवाह किंवा त्याची सुरुवात. अच्छा, म्हणजे श्वासाचा उदय. बरोबर. अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे तर शिवस्वरोदय म्हणजे श्वासाचं विज्ञान. आता यातली सर्वात रंजक आणि आश्चर्यकारक बाब कोणती असेल तर ती ही की मानव दिवसाचे 24 तास श्वास घेत असतो. श्वास थांबला तर जीवन संपेल हे तर सर्वांनाच माहीत आहे. हो, ती तर एकदम बेसिक गोष्ट आहे. पण आपण कधीही या श्वासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. कोणत्या नाकपुडीतून श्वास आत जातोय, तो प्रवाह कधी बदलतो का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या श्वासाच्या प्रवाहाचा आपल्या मेंदूवर, आपल्या विचारांवर आणि आपल्या ऊर्जेवर काय परिणाम होतो. म्हणजे आपण फक्त श्वास घेतोय एवढंच आपल्याला माहिती असतं. अगदी तसंच. पण आधुनिक विज्ञानाने आता नेझल सायकल नावाची संकल्पना मान्य केली आहे. या नेझल सायकलनुसार दर 90 ते 120 मिनिटांनी मानवी श्वास एका नाकपुडीतून दुसऱ्या नाकपुडीकडे नैसर्गिकरित्या वळतो. अरे च्या, म्हणजे दर 1.5-2 तासांनी तो आपोआप बदलतो. होय. आणि हेच ज्ञान या शिवस्वरोदय ग्रंथामध्ये हजारो वर्षांपूर्वी अत्यंत सविस्तरपणे मांडलेलं आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण वैज्ञानिकदृष्ट्या हे कसं शक्य आहे? म्हणजे नुसता श्वास डावीकडून उजवीकडे गेल्याने मेंदूतील विचार कसे बदलू शकतात? सामान्यतः आपण श्वासाकडे फक्त ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं या एका तांत्रिक प्रक्रियेसारखं बघतो. हाच तो टर्निंग पॉइंट आहे जिथे हे विज्ञान खऱ्या अर्थाने रंजक होतं. शिवस्वरोदय या ग्रंथामध्ये प्रामुख्याने 3 मुख्य नाड्यांची सविस्तर माहिती दिली आहे. या नाड्या म्हणजे आपल्या श्वासाचे 3 वेगळे प्रवाह आहेत. ओके. जे आपल्या संपूर्ण नर्व्हस सिस्टमचं म्हणजे मज्जासंस्थेचं नियंत्रण करतात. या 3 नाड्या आहेत इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. बरोबर.
आता जेव्हा आपण डाव्या नाकपुडीतून श्वास घेतो तेव्हा इडा नाडी सक्रिय असते. याला चंद्र नाडी असंही म्हटलं जातं. आता चंद्राचा नैसर्गिक गुणधर्म काय आहे? शीतलता, शांतता. अगदी बरोबर, शीतलता आणि शांतता. जेव्हा हा डावा श्वास सुरू असतो तेव्हा तो पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला चालना देतो. पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणजे शरीराची शांत होण्याची प्रणाली. एक्झॅक्टली. सोप्या भाषेत सांगायचं तर ही शरीराची रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे शांत होण्याची आणि ऊर्जा साठवण्याची अवस्था असते. यामुळे हृदयाचे ठोके संथ होतात, रक्तदाब सामान्य राहतो आणि शरीराचं तापमान किंचित कमी होतं. अच्छा. श्वास, शांतता, सखोल विचार आणि सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी यांचं प्रतीक आहे. ही एक पूर्णपणे अंतर्मुख ऊर्जा किंवा इनवर्ड एनर्जी आहे. थांब. म्हणजे जेव्हा डावी नाकपुडी सक्रिय असते तेव्हा आपली ऊर्जा आतल्या बाजूने अधिक केंद्रित झालेली असते आणि शरीराची सिस्टीम आपल्याला शांत राहायला सांगत असते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच जर आपण काही प्लॅनिंग करत असू, काही नवीन शिकत असू, म्हणजे समजा लर्निंगची प्रक्रिया सुरू असेल, एखादं डिझाईन बनवत असू किंवा अगदी ध्यान म्हणजे मेडिटेशन करायचं असेल, तर त्यासाठी हा डावा श्वास चालू असणं सर्वोत्तम मानलं जातं. कारण त्यावेळी मन नैसर्गिकरित्या शांत आणि ग्रहणशील अवस्थेत असतं. म्हणजे आपलं मन ग्रॅस्पिंग मोडमध्ये असतं. हो. मेंदूची उजवी बाजू जी क्रिएटिव्हिटीसाठी ओळखली जाते ती या डाव्या श्वासामुळे अधिक चांगल्या प्रकारे काम करते. ओहो. आता माझ्या डोक्यात एक चित्र उभं राहिलंय. म्हणजे हे अगदी एखाद्या कारच्या गिअरबॉक्स सारखं आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या अरुंद वळणावळण्याच्या रस्त्यावरून गाडी चालवायची असते किंवा गाडी पार्क करायची असते, हो, तेव्हा आपण ती पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये ठेवतो. तिथे आपल्याला वेग नको असतो, तर नियंत्रण आणि शांतता हवी असते. इडा नाडी म्हणजे आपल्या आयुष्याचा हा लोअर गिअर आहे. क्या बात आहे. अगदी अचूक उदाहरण. पण मग आयुष्यात नेहमीच शांत राहून आणि विचार करत बसून चालत नाही ना. कधीकधी आपल्याला आक्रमक व्हावं लागतं, एखादं मोठं टार्गेट पूर्ण करायचं असतं किंवा हायवेवर गाडी पळवायची असते. मग अशा वेळी आपला दुसरा साथीदार म्हणजे उजवा श्वास, तो काय भूमिका बजावतो? बरोबर ओळखलत. तो आयुष्याचा टॉप गिअर म्हणजे पिंगला नाडी. पिंगला नाडी म्हणजेच आपला उजवा श्वास. याला सूर्यनाडी असं म्हणतात. आता सूर्याचा गुणधर्म उष्णता, प्रकाश आणि ऊर्जा हा आहे. बरोबर. वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं तर जेव्हा उजवी नाकपुडी सक्रिय असते तेव्हा शरीराची सिम्पथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्हेट होते. म्हणजे ती फाईट किंवा फ्लाईट अवस्था. हो, फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळ काढा अशी अवस्था असते. यामुळे शरीराचं तापमान किंचित वाढतं, हृदयाचे ठोके थोडे जलद होतात आणि शरीर कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एकदम अलर्ट होतं. बापरे. म्हणजे शरीर पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये जातं. अगदी तसंच. हा श्वास कृती म्हणजेच ॲक्शन, तर्कशुद्ध विचार, आत्मविश्वास आणि शारीरिक ऊर्जेचं प्रतीक म्हणतो. म्हणजे ही पूर्णपणे आउटवर्ड एनर्जी किंवा बाह्य ऊर्जा आहे. मेंदूचा डावा भाग जो लॉजिक आणि गणितासाठी वापरला जातो तो या उजव्या श्वासामुळे ट्रिगर होत असावा. होय, अगदी तसंच. जर आपल्याला एखादं नवीन काम सुरू करायचं असेल जिथे खूप शारीरिक आणि मानसिक ऊर्जेची गरज आहे, किंवा एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगला सामोरं जायचं असेल जिथे खंबीरपणे स्वतःचा मुद्दा पटवून द्यायचा आहे, किंवा कोणतेही महत्त्वाचे आणि कठीण निर्णय घ्यायचे असतील, तर त्यासाठी हा उजवा श्वास उत्तम असतो. कारण तेव्हा तुमच्याकडे ती आक्रमकता असते. बरोबर. या अवस्थेत शरीरामध्ये एक वेगळीच उष्णता आणि गती असते जी आपल्याला कृती करण्यासाठी प्रवृत्त करते. पण एक मिनिट, इथे मला एक अगदी लॉजिकल आणि साहजिक प्रश्न पडलाय. आपण म्हणतोय डावा श्वास शांत आणि उजवा श्वास आक्रमक. तर मग असं कधी होतं का की दोन्ही श्वास एकाच वेळी समान गतीने चालू आहेत? हो, म्हणजे एकाच वेळी गाडीचा पहिला गिअर आणि पाचवा गिअर टाकला तर गाडीचा तर चुराडा होईल. माणूस जागेवर फ्रीज होतो का अशा वेळी? ही तिसरी नाडी कोणती? हा अत्यंत सुंदर प्रश्न आहे. या तिसऱ्या अवस्थेला सुषुम्ना नाडी म्हणतात. जेव्हा दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास अगदी समान गतीने आणि एकाच वेळी वाहतो तेव्हा सुषुम्ना सक्रिय असते. अच्छा, मग काय होतं? इथे गाडीचा चुराडा होत नाही, उलट ती गाडी एका अशा फ्लो स्टेटमध्ये जाते जिथे घर्षण शून्य असतं. ही सर्वोच्च आध्यात्मिक आणि ध्यानाची अवस्था मानली जाते. फ्लो स्टेट म्हणजे 100% एकाग्रता. बरोबर.
सामान्यतः आपला श्वास एका वेळी एकाच नाकपुडीतून अधिक वाहत असतो आणि तो काही तासानंतर बदलताना फक्त काही मिनिटांसाठी दोन्ही नाकपुड्यांमधून समान वाहतो. ओके, म्हणजे तो ट्रान्झिशन पिरियड असतो. हो, पण जेव्हा हे दोन्ही प्रवाह पूर्णपणे संतुलित असतात तेव्हा ती एक उच्च स्तरावरची जाणीव किंवा स्पिरिच्युअल अवेअरनेस असते. पण जसं मी मघाशी म्हटलं, दैनंदिन आयुष्यात काम करताना किंवा निर्णय घेताना ती अवस्था अत्यंत दुर्मिळ असते आणि ती जास्त काळ टिकत नाही. हां, म्हणजे प्रॅक्टिकल कामांसाठी ती उपयुक्त नाहीये. संसारिक आणि व्यावहारिक कामांसाठी ती अवस्था योग्य मानली जात नाही, कारण त्या अवस्थेत माणसाला कोणत्याही भौतिक गोष्टींची आसक्ती राहत नाही. हे खरोखरच थक्क करणार आहे, पण मला आता थेट याच्या व्यावहारिक उपयोगाकडे वळायचं आहे. कारण हे सगळं विज्ञान ऐकायला खूप भव्य वाटतंय, पण प्रॅक्टिकली याचा उपयोग कसा करायचा? नक्कीच. आपण जो हा गिअरबॉक्स समजून घेतला, तो प्रत्यक्ष आयुष्यात कसा चालवायचा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक नेमके कुठे क्रॅश होतात किंवा अपयशी का ठरतात? जर आपण याला आपल्या रोजच्या जीवनाशी जोडून पाहिलं तर याचे उपयोग अत्यंत अचूक आहेत. मघाशी सुरुवातीला आपण जे इंटरव्ह्यूचं उदाहरण पाहिलं त्याकडे परत जाऊया. हो, तो व्यक्ती जो गोंधळतो. समजा एखाद्या महत्त्वाच्या इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे. तिथे सर्वात जास्त कशाची गरज असते? आत्मविश्वासाची आणि समोरच्याच्या प्रश्नांना ठामपणे लॉजिकली उत्तर देता येण्याची. साहजिकच तिथे आपण गोंधळून चालणार नाही. बरोबर. मग आता आपण जे शिकलो त्यानुसार जर इंटरव्ह्यूच्या वेळी उजवा श्वास म्हणजे पिंगला नाडी किंवा सूर्यनाडी सक्रिय असेल तर आत्मविश्वास नैसर्गिकरित्या उच्च राहील. अच्छा. देहबोली, आवाज यात एक प्रकारची खंबीर ऊर्जा दिसेल. समोरचा माणूस नकळतपणे त्या ऊर्जेने प्रभावित होईल. आणि याउलट समजा जर मी इंटरव्ह्यूला बसलोय आणि माझा डावा श्वास चालू असेल तर कदाचित मी खूप जास्त विचार करत बसेन. प्रश्नांची थेट उत्तरे देण्याऐवजी मी स्वतःमध्येच हरवून जाईन. अगदी बरोबर. किंवा योग्य वेळी योग्य शब्दात स्वतःला व्यक्त करू शकणार नाही, कारण ती शांततेची आणि अंतर्मुक्तीची वेळ आहे, ॲक्शनची नाही. गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकून मी हायवेवर रेस जिंकायचा प्रयत्न करत असेन. अगदी तसंच. आणि इथेच लोक क्रॅश होतात. दुसरं उदाहरण आपण अभ्यासाचं घेऊया. जर अभ्यास करत असताना किंवा एखादा गुंतागुंतीचा विषय समजून घेत असताना डावा श्वास म्हणजे इडा सक्रिय असेल तर लक्ष किंवा फोकस अधिक चांगल्या प्रकारे केंद्रित होतं. कारण मन शांत असतं. हो, मन शांत असतं आणि ग्रहणशक्ती वाढलेली असते. पण जर अभ्यासाला बसल्यावर उजवा श्वास चालू असेल तर शरीरात प्रचंड ऊर्जा असते, मन एका जागी स्थिर राहत नाही आणि लक्ष सतत विचलित होतं. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. पण मला सांगा, रागासारख्या तीव्र भावनांवर आपण यातून कसं नियंत्रण मिळवू शकतो? कारण रागाच्या भरात अनेकदा अशा कृती होतात ज्याचा नंतर पश्चाताप करावा लागतो. खरे. आणि माझा एक गोंधळ उडतो इथे. जर एखाद्याला राग आला असेल आणि आपण म्हणतोय की उजवा श्वास आक्रमकता वाढवतो, तर अशावेळी उजवा श्वास चालू असणं अत्यंत धोकादायक नाही का? हा एक अतिशय महत्वाचा आणि अचूक प्रश्न आहे. राग ही एक उच्च ऊर्जेची, उष्णतेची अवस्था आहे. जेव्हा तीव्र राग येतो तेव्हा बऱ्याचदा आपला उजवा श्वासच सक्रिय असतो. म्हणूनच ती उष्णता डोक्यात जाते. बरोबर. पण जर राग आला असताना जाणीवपूर्वक श्वासाचा प्रवाह बदलला, म्हणजे उजवी मागपुडी काही क्षणांसाठी बंद करून फक्त डावीकडून श्वास घेण्यास सुरुवात केली तर काय होईल? म्हणजे आपण गाडीचं गिअर डायरेक्ट हाय स्पीडमधून लो स्पीडमध्ये टाकत आहोत. चंद्रनाडी सक्रिय केल्यामुळे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्हेट होईल आणि ती उष्णता आणि आक्रमकता शारीरिक पातळीवरच कमी होऊ लागेल. अगदी अचूक ओळखल्यात. श्वासाचा प्रवाह जाणीवपूर्वक बदलला की माणसाच्या भावना किंवा इमोशन्स आपोआप बदलतात. कारण तुम्ही तुमच्या शरीरात जाणारी ऊर्जेची फ्रिक्वेन्सीज बदलत आहात. मेंदूला जाणारे सिग्नल्स बदलत आहेत. वाह. बाहेरचं जग किंवा समोरचा माणूस बदलण्याऐवजी आतला श्वास बदलून प्रतिक्रिया बदलता येते. पण मला इथे थोडं थांबवायचं कारण हे खूप मोठं विधान आहे. जर हे सगळे एवढं आपल्या नियंत्रणात आहे तर जगात एवढे लोक अपयशी का होतात? जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेव्हा लोक सहजपणे म्हणतात की माझं नशीबच खराब आहे. पण आता तुम्ही असं म्हणताय का की जर एखाद्याची नोकरी गेली किंवा एखाद्याचा बिझनेस बुडाला तर त्याला त्याचं नशीब किंवा देशाची अर्थव्यवस्था जबाबदार नसून त्याचा श्वास जबाबदार आहे? हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि अनेकदा इथेच मोठा गैरसमज होतो. आपण असा दावा करत नाही आहोत की श्वासामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलेल. बरं. पण लोक अपयशी का होतात याचं मूळ कारण त्यांच्या प्रतिसादात म्हणजे रिस्पॉन्समध्ये दडलेलं असतं. अर्थव्यवस्थेत मंदी आली ही बाहेरची परिस्थिती आहे, पण त्या मंदीला कसं सामोरं जायचं हा निर्णय आपला असतो. हो, ते तर आहे.
लोक अपयशी होतात कारण त्यांच्याकडे या अंतर्गत ऊर्जेच्या समतोलाचं ज्ञान नसतं. ते चुकीच्या वेळेला चुकीची कृती करतात. जेव्हा शांत राहायचं असतं, सखोल विचार करून प्लॅनिंग करायचं असतं, तेव्हा ते घाई गडबडीत आणि रागाच्या भरात निर्णय घेतात. कारण तेव्हा त्यांचा उजवा श्वास चालू असतो. एक्झॅक्टली. आणि जेव्हा वेगाने कृती करायची असते, बाजारात जोखीम घ्यायची असते, तेव्हा ते घाबरून अतिविचार करत बसतात, कारण तेव्हा त्यांचा डावा श्वास चालू असतो. अरेचा. त्यांच्या स्वतःच्या भावनांवर त्यांचं नियंत्रण नसतं आणि या सगळ्यामुळे त्यांच्या कृतीचा आणि ऊर्जेचा समतोल बिघडलेला असतो. बापरे. म्हणजे ज्याला आपण नशीब खराब आहे असं म्हणतो, ते खरं तर नशीब नसून पूर्णपणे चुकीचं टायमिंग असतं. म्हणजे निसर्गाने आपल्याला आतून एक अत्यंत अचूक घड्याळ दिलं आहे, पण आपण नेहमी बाहेरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे बघून धावत असतो. आपण आपल्या स्टेट ऑफ माइंड आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातली सांगडच घालत नाही. हेच तर या संपूर्ण ज्ञानाचं मर्म आहे. सत्य हे आहे की नशीब खराब नसतं, तर टायमिंग चुकीचं असतं. आणि हे टायमिंग पूर्णपणे आपल्या श्वासाच्या प्रवाहावर अवलंबून असतं. वा, हे खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे शिवसरोदय हा ग्रंथ फक्त एक पारंपरिक पूजा अर्चा करण्यासाठी असलेला आध्यात्मिक मजकूर नाहीये. कारण बऱ्याचदा अशा प्राचीन ग्रंथांकडे आपण फक्त एक धार्मिक कृत्य म्हणून बघतो आणि त्यातील वैज्ञानिक सत्य विसरून जातो. आणि इथेच माणसाची सर्वात मोठी चूक होते. शिवस्वरोदय हा केवळ एक आध्यात्मिक मजकूर किंवा स्पिरिच्युअल टेक्स्ट नाहीये. हे एक अत्यंत व्यावहारिक आणि प्रगत विज्ञान आहे, ज्याला आपण मानवी नर्वस सिस्टीमचं ऑपरेटिंग मॅन्युअल म्हणू शकतो. ऑपरेटिंग मॅन्युअल, क्या बात आहे. ती नेमकी कशी मिळवायची हे दाखवतो. आपल्या ऊर्जेवर कसं नियंत्रण मिळवायचं आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत मन कसं शांत ठेवायचं याची ही एक अत्यंत साधी पण प्रभावी पद्धत आहे. म्हणजेच सर्वात महत्त्वाचं सांगायचं तर हे विज्ञान माणसाला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावर खऱ्या अर्थाने नियंत्रण मिळवून देतं. हो ना. आपण सुरुवातीला जे कम्प्युटरचं रूपक पाहिलं होतं ते इथे अगदी तंतोतंत लागू होतं. हो ना. आपण आयुष्यभर बाहेरील परिस्थिती बदलण्यासाठी धावपळ करत असतो. बॉसला कसं बदलायचं, मार्केट कसं बदलायचं, आजूबाजूच्या लोकांचं वागणं कसं बदलायचं. पण आतील सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याशिवाय बाहेरील रिझल्ट बदलणं शक्यच नाहीये. अगदी बरोबर. आपण बाहेरचं विश्व कधीच पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही, पण स्वतःच्या आतील विश्वाला नक्कीच दिशा देऊ शकतो. हे ऐकायला आणि करायला इतकं सोपं आहे आणि तरीही संपूर्ण मानवजातीकडून इतकं दुर्लक्षित आहे. जर आपण या संपूर्ण चर्चेचा सारांश बघितला तर एक अतिशय प्रभावी आणि विचार करायला लावणारी गोष्ट समोर येते. मानवाच्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत श्वास हा त्याचा सर्वात जवळचा आणि एकमेव अविरत चालणारा साथीदार आहे. पण आपण आजपर्यंत त्याला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. आपण नेहमी बाहेरील जग बदलायला धावतो, पण आत काहीच बदलत नाही. ज्या दिवशी माणूस आपला श्वास समजून घेईल, त्याच्या प्रवाहाला ओळखेल आणि त्याचा योग्य वापर करायला शिकेल, त्या दिवशी त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात होईल. हे अत्यंत भेडणारं आणि खोलवर विचार करायला लावणार आहे. श्वासाचं विज्ञान हे अक्षरशः आयुष्याची दिशा ठरवू शकतं. या संपूर्ण सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते की आपल्या शरीरात आणि मेंदूत असलेल्या ऊर्जेचा योग्य वापर करण्यासाठी आपल्याला फक्त थोडं जागरूक होण्याची गरज आहे. आपला गिअरबॉक्स योग्य वेळी योग्य गिअरमध्ये टाकण्याची कला शिकण्याची गरज आहे. नक्कीच. आणि या सगळ्यावर विचार करताना मला एक आणखी अत्यंत महत्त्वाचा आणि रोजच्या जगण्याशी निगडीत मुद्दा सुचतोय, जो या सगळ्या माहितीवर आधारित आहे. जरा विचार करूया. जर आपला श्वास, आपली मनस्थिती आणि आपलं टायमिंग ठरवत असेल, तर मानवी नातेसंबंधांमध्ये याचा किती मोठा प्रभाव असू शकतो? खूप मोठा प्रभाव असू शकतो. हो ना. जेव्हा घरात किंवा ऑफिसमध्ये दोन व्यक्तींमध्ये जोरदार वाद सुरू असतो, तेव्हा खूप शक्यता असते की त्या दोघांचाही उजवा श्वास म्हणजे सूर्यनाडी, जी आक्रमकता आणि उष्णतेचं प्रतीक आहे, ती सक्रिय असते. दोन सूर्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होणार? साहजिकच तिथे मोठा स्फोट होणार आणि नाती दुखावली जाणार. अगदी बरोबर. मग अशा वेळी संभाषणादरम्यान किंवा भांडणादरम्यान समोरच्याला रागाने उत्तर देण्यापूर्वी फक्त काही सेकंद थांबवून स्वतःच्या श्वासाचा प्रवाह ओळखणे आणि तो उजवीकडून डावीकडे वळवणे हे मानवी नातेसंबंधांमधील मोठे वाद सोडवण्याचं आणि नाती टिकवण्याचं एक अत्यंत मोठं गुपित असू शकतं का? यावर नक्की विचार करा. शेवटी आपण सुरुवातीला जे कम्प्युटरचं उदाहरण पाहिलं होतं तेच पुन्हा एकदा आठवूया. बाहेरची स्क्रीन पुसणं आता थांबूया. बाहेरच्या परिस्थितीशी नाहक लढणं थांबूया.
चला आपल्या आतल्या सॉफ्टवेअरवर, आपल्या श्वासावर काम करायला सुरुवात करूया. कारण जेव्हा आतला प्रोग्राम व्यवस्थित आणि योग्य गिअरमध्ये चालेल, तेव्हा बाहेरचा रिझल्ट परफेक्टच येणार.